नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या पात्र निराधार बांधवांना, मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी आले, ज्येष्ठ नागरिक आले, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर विधवा महिला आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असेचे सगळे लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेणारे मार्च महिन्यासाठीचा पेन्शनचा आहे हप्ता कधीपर्यंत येईल याची वाट पाहत आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट दिली होती की अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर होईल आणि त्यावेळेला याची घोषणा केली जाईल आणि त्याच्यानंतरनं शासन निर्णय जारी होऊन यानंतरनं पेन्शन वाटपाची प्रक्रिया, वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र पाहू शकता आजची तारीख 10 तारीख असताना सुद्धा अद्यापही वितरणाची प्रक्रियेबाबत कोणतीही अपडेट नाहीये. या संदर्भात आपण हेल्पलाईन नंबर, त्याचबरोबर शासकीय जे अधिकारी आहेत या योजनेशी संदर्भात त्यांच्याशी आपण चौकशी केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या संदर्भातली अत्यंत खरी आणि महत्त्वाची अपडेट, वितरणाची तारीख ही किती तारीख असणार आहे, किती तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे, हप्ता जो आहे जमा होणार आहे, या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त निराधार बांधव लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर अशीच ऑथेंटिक आणि खरी माहिती दररोज वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. महत्त्वाचं म्हणजे वितरणाची तारीख जी आहे ही कधी असणार आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता यामध्ये संजय गांधी निराधार योजना मार्च महिन्याच्या पेन्शन वितरणाची अपेक्षित तारीख. सर्व जे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मार्च महिन्याच्या पेन्शनबाबत मोठी उत्सुकता आहे. अलीकडे पाहू शकता महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 हा 6 तारखेला जाहीर झाला आणि 6 तारखेला जे काही घोषणा झाल्या होत्या त्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टमध्ये टाकलेली आहे. जाहीर झाल्यानंतर अर्थसंकल्पीय जाहीर झाला, अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजेच बजेट जाहीर झाल्यानंतर ना पेन्शन वितरण लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजची तारीख 10 तारीख, मात्र अद्यापही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाहीये. हा नवीन आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्या 2 ते 3 दिवसामध्ये कदाचित GR किंवा पोर्टलवर अपडेट येण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात वितरणाची प्रक्रिया कशी आहे पहिल्यांदा जाणून घेऊयात. तर पेन्शन वितरण DBT पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं. पेन्शन देण्यापूर्वी सुमारे 2 ते 3 दिवस अगोदर DBT पोर्टलवर तांत्रिक प्रक्रियेसाठी बंद ठेवलं जातं आणि त्यावेळेला पोर्टलवर परिपत्रक नोटिफिकेशन जारी केले जातं. गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये अशीच प्रक्रिया चालू आहे. या अगोदर GR यायचा, मात्र आता GR 2 ते 3 महिने आलेला नाहीये. तर त्यानंतर पाहू शकता एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना रक्कम जी आहे ही जमा केली जाते. सध्याची स्थिती पाहिली तर कशी आहे, मार्च महिन्याची पेन्शन ही याच आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यासाठीची पेन्शन हे त्या 1 ते 2 आठवड्यामध्ये 100% जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे आपण हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला, त्याचबरोबर जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी चौकशी केली असता त्यांच्यामार्फत जी माहिती मिळाली, अधिकृत जी सूत्र आहेत आपली त्यांच्या अंतर्गत जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार ही जी पेन्शन आहे वितरणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक 2 ते 3 दिवसामध्ये याच आठवड्यामध्ये जारी केले जाईल आणि याच आठवड्यामध्ये कदाचित पेन्शन वितरण जे आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल. ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपल्याला प्राप्त झाली आहे. अत्यंत खरी आणि खूपच महत्त्वाची अशी अपडेट असणार आहे. पाहू शकता जर शासन निर्णय जाहीर झाला तर त्यानंतर 100% वितरणाची तारीख समजेल. मात्र परिपत्रकावर जर अवलंबून असाल तर यामध्ये थोडंसं मागे पुढे 2 ते 3 दिवस मागे पुढे होण्याची शक्यता आहे. मात्र या 2 आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जे लाभार्थ्यांचे पैसे जे आहेत, हप्ता जो आहे, वितरण जे आहे, पेन्शन ही 100% जमा होणार आहे. या संदर्भात पुढे ज्या काही घडामोडी घडतील त्याबाबत सुद्धा आपण दररोज असेच व्हिडिओ घेत असतो. त्यामुळे ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही तसंच करणार आहोत. त्याचबरोबर सध्या सोशल मीडिया असेल, इतर यूट्यूब चॅनल असेल यांच्यामार्फत काही तारखा
दिल्या जात आहेत की 11 तारखेला होईल, 12 तारखेला होईल, 20 तारखेला होईल. मात्र अधिकृत अशी तारीख हे फिक्स झालेली नाहीये. शासकीय अधिकारी म्हणतात ह्या 2 आठवड्यामध्ये होईल, पण 100% तारीख त्यांनी जाहीर केली नाहीये. तर अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती जारी होईल त्यावरच विश्वास ठेवावा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शासनामार्फत समाधान शिबिरं सध्या सुरू आहेत. मागचा एक व्हिडिओ आपण त्या संदर्भात केला होता की विविध शिबिरं शासनामार्फत आयोजित केली जात आहेत. यामध्ये आवश्यक कागदपत्र आणि मोफत शिबिरं यामध्ये दिली जाणार आहेत. सरकारकडून काही ठिकाणी मोफत दस्तावेज शिबिरे सुरू आहेत. महसूल विभाग आहे, तहसील यामध्ये तहसील अधिकारी असतील, त्याचबरोबर तालुका लेवलला हे शिबिरं सध्या सुरू आहेत आणि लाभार्थ्यांनी त्या संदर्भात चौकशी केली. शिबिर चालू कधी होणार आहे, तारीख काय आहे, त्या पद्धतीने तुमचे कागदपत्र तयार ठेवून तुम्हाला लागणारी कागदपत्र तुम्ही वेळेमध्ये फ्रीमध्ये काढू शकता. तर यामध्ये डोमेसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर ते आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राहण्याचा पुरावा, त्याचबरोबर दरवर्षीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. पुढील महिन्यामध्ये हे तयार ठेवायचं आहे. आर्थिक पात्रता तपासणी असते, या कारणामुळे उत्पन्नाचं जे सर्टिफिकेट आहे, उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे काढण्यासाठीची तयारी तुम्ही आत्ताच तयारी ठेवली पाहिजे, कारण पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हे सबमिट करावं लागणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी यामध्ये विशेष व्यवस्था असते. तर दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मार्चपर्यंत DBTद्वारे पेन्शन मिळेल. म्हणजे आत्ता जी प्रक्रिया आहे, ही जी नवीन अपडेट आहे, नवीन शासन निर्णय जारी झाला होता, तुम्ही पाहिला असेल, नवीन शासन निर्णय तो जारी झाला होता. या नवीन शासन निर्णय अंतर्गत जे दिव्यांग कल्याण म्हणजेच दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची एप्रिल महिन्यापासूनची पेन्शन ही दिव्यांग कल्याण विभागांतर्गत जारी केली जाणार आहे, दिली जाणार आहे. या संदर्भातली अपडेट आली होती. मात्र हा महिना मार्च महिन्यासाठीचं पेन्शन जे आहे हे पोर्टलद्वारे म्हणजे आत्ता सध्या जमा होत आहे तसंच होईल. त्यासाठी नवीन पोर्टल सुद्धा सुरू झाली आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल. तुम्ही जर अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून घ्या. त्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो चेक करू शकता कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर एप्रिलपासून आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की सामान्य लाभार्थ्यांसाठी सुद्धा पेन्शन वाढ होणार आहे. मात्र त्या संदर्भात फक्त घोषणा झाली आहे, अधिकृत GR अद्यापपर्यंत आलेला नाहीये. सामान्य म्हणजेच यामध्ये विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सगळ्यांसाठी 2500 रुपये पेन्शन होणार आहे असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्या संदर्भातलं GR येईल तेव्हा त्याची कारवाई केली जाईल. सध्या तरी यामध्ये 1500 रुपयाचा लाभ जो आहे मार्च महिन्यासाठीचा सुद्धा हा मिळणार आहे. पुढे GR येईल त्याच्यानंतर अधिकृत जी कारवाई आहे ही केली जाईल. त्याच्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना पहिला सुद्धा आता पेन्शनची 2500 आहे, मार्च महिन्यामध्ये सुद्धा मिळेल. विभागीय पोर्टलद्वारे एप्रिल महिन्यापासून विभागीय पोर्टलद्वारे 2500 रुपये दिले जातील. सध्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाद्वारे सॅस पोर्टलवरच हे पैसे हप्ता जो आहे हा जमा होईल, दिला जाईल. महत्त्वाची सूचना म्हणजे ज्यांचे कागदपत्र हे ऑनलाईन अपडेट नाहीत त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन हे अपडेट करायचे आहेत. आणि अधिकृत माहितीसाठी, अधिकृत अपडेटसाठी शासनाची वेबसाईट किंवा स्थानिक कार्यालय जे आहे, यासाठी तुमच्यासाठी आम्ही स्थानिक कार्यालय जे आहेत त्याचबरोबर शासकीय अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क ठेवून असतो, जेणेकरून जी काही महत्त्वाचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचेल ती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर DBT पोर्टल सक्रिय होताच पेन्शन जमा होण्यास सुरुवात होते आणि या संदर्भात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये, उद्या परवा कधीही 2 ते 3 दिवसांमध्ये महत्त्वाचे अपडेट येण्याची शक्यता आहे. मात्र 100% अशी गॅरंटी आहे, ह्या 2 आठवड्यामध्ये लाभार्थ्यांचा मार्च महिन्यासाठीचा हप्ता जमा होईल. त्याचबरोबर पुढची प्रक्रियेबाबत सुद्धा एप्रिल महिन्यासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी ज्या आहेत, कागदपत्र पडताळणी असेल, KYC असेल किंवा इतर गोष्टी, या संदर्भातले शासकीय निर्णय जे आहे जाहीर होणार आहेत आणि हे सगळ्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवत असतो. आणि न चुकवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.